नमस्कार विद्यार्थी, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। बघा, पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय पहा, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। विपिन हा शब्द अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। एकाच काळामध्ये होऊन गेलेले, बघा त्यांना आपण काय म्हणतो, समकालीन। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ओनामा या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। ओनामा करणे, म्हणजे या योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ओनामा करणे म्हणजे काय असतो, सुरुवात करणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खायला काळ भोईला भार अशा बघा प्रकारची एक म्हण आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खायला काळ भोईला भार, बघाच योग्य अर्थ काय असेल, निरुपयोगी मनुष्य, उपयोग नसलेला। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या म्हणीचा अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, गर्भगळित होणे। या ठिकाणी वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। गर्भगळित होणे म्हणजे काय असतो, अतिशय घाबरणे। बघा, या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पर्वणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। पर्वणी, बघा पर्वणी म्हणजे काय असतो, अतिशय दुर्मिळ संधी। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी कादंबरी वाचत होतो। मी कादंबरी वाचत होतो, बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी कादंबरी वाचत होतो, बघा वाचत या वाक्यामध्ये बघा क्रिया पूर्ण झालेली नाही, अपूर्ण आहे। म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारलाय, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, अश्व, आदित्य, पावक, विताक। अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। पावक हा शब्द अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा। बघा, त्यांना आपण काय म्हणतो, वामकुशी। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। आरोहण म्हणजे काय असतो, वर चढणे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा। तिलांजली देणे म्हणजे काय असतो, त्याग करणे। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं असेल, दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहत असेन। मी चित्रपट पाहत असेन, बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे। हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे?
मी चित्रपट पाहत असेन. बघा असेन म्हटलं काय असतो, भविष्यकाळ असतो, पण कोणता? मी चित्रपट पाहत असेन. कोणत्या आला पाहिजे? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? मुख्यालय या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय. मुख्या प्लस आलय. मुख्यालय बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. बघा याचं योग्य उत्तर सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं अनिल हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? वाक्याचा प्रयोग ओळखा. आईने बाळाला निजविले. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे सकर्मक भावे अशा प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी बघा शब्द काय आहे? युवक. युवकच्या विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखा. युवकचं काय व्हायला पाहिजे? युवती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विरुद्ध लिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात कोणते विरामचिन्हे वापरतात? योग्य उत्तर काय पाहिजे? अर्धविराम या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा, आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गगन म्हणजे आकाश, नभ म्हणजे आकाश, अंतरिक्ष म्हणजे आकाश. बघा नीरज म्हणजे कमळ. तर बघा नीरज हा शब्द आकाशाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? भूपाल. बघा भूपाल म्हणजे काय असतो? राजा असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हा आपला योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? अनुकूल. अनुकूल, प्रतिकूल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, शेतामधून जाणारा अरुंद रस्ता त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? शेतामधून जाणारा अरुंद रस्ता. बघा त्यांना आपण काय म्हणतो? पाऊल वाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आवळा देऊन कोहळा करणे. बघा अशा प्रकारचे एक म्हण आहे. योग्य अर्थ सांगा. आवळा देऊन कोहळा करणे म्हणजे काय असतो? अल्प मोबदला देऊन भरपूर काम करून घेणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खडे चारणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ सांगा. खडे चारणे म्हणजे काय असतो? पराभूत करणे, हरवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचार? मी रस्त्याने जात असेन. बघा असेन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ असतो. मी रस्त्याने जात असेन. मग कोणत्या आल्या पाहिजे? अपूर्ण भविष्यकाळाचा या ठिकाणी वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? दिग्विजय. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? दिग्विजय. बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे. बघा हे षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, अजन्म. अजन्म बघा या ठिकाणी एक शब्द आहे. कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म म्हणजे जन्मापासून. योग्य उत्तर काय पाहिजे? अजन्म. ज्या समासामधले पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते तो समास कोणता असतो? अजन्म, जन्मापासून. म्हणजे अव्ययभाव समास. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? बघा सुवर्ण म्हणजे काय असतो? सोने असतो. कनक म्हणजे काय असतो? सोने असतो. हे म्हणजे काय असतो? सोने असतो. तर राजीव म्हणजे कमळ. म्हणजे या ठिकाणी राजीव हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे अशांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे.
म्हणजे या ठिकाणी हतभागी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे, खाई त्याला खवखवते। बघा अशा प्रकारची म्हण आहे। जास्त जुळणारी म्हण बघा कोणती असेल? चोराच्या उलट्या बोंबा नाही, करावे तसे भरावे नाही, उतळ पाण्याला खळखळाट फार नाही। चोराच्या मनामध्ये चांदणे या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। हेळसांड होणे, बघा हेळसांड होणे म्हणजे काय असतो? दुर्लक्ष होणे। ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे। अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। बघा या ठिकाणी काय विचारले? खोगीर भरती, खोगीर भरती म्हणजे काय असतो? निरुपयोगी लोकांचा भरणा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर, बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? भास्कर, आदित्य, अर्क, प्रभाकर, बघा हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? तिलांजली देणे योग्य अर्थ सांगा। तिलांजली बघा देणे म्हणजे त्याग करणे। ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य अर्थ आहे। अलंकारिक शब्द योग्य अर्थ सांगा। आज्ञावेताळ, बघा आज्ञावेताळ म्हणजे काय असतो? अत्यंत रागीट मनुष्य। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, अक्का, अण्णा, ताई, भाकरी, बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अक्का, अण्णा, ताई, भाकरी, बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त हा शब्द, बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी शब्द विचारण्यात आला होता, तर सूर्यास्त बघा हा शब्द स्वर संधीचं उदाहरण अशा प्रकारचे या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, अनल, विस्तव, पावक, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अनल, विस्तव, पावक, बघा विस्तव म्हणजे काय असतो? अग्नी, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। अनल, विस्तव, पावक हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत, बघा ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत त्यांना आपण काय म्हणतो? उपकृत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? मागील कालखंडाचा आढावा घेणे त्यांना बघा खालीलपैकी काय म्हणतात? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे, बघा त्यांना आपण काय म्हणतो? सिंहावलोकन, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। पायमल्ली करणे, पायमल्ली करणे म्हणजे बघा काय असतो? पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय? खर्च, मेहनत, हुकूम, बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? खर्च, मेहनत, हुकूम, बघा हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा का खालील शब्दापैकी अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। अविकारी, बघा शब्दाच्या विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात। या ठिकाणी आपला अविकारी शब्द ओळखायचा आहे। क्रियाविशेषण बघा या ठिकाणी अविकारी शब्द या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? मी चित्रपट पाहत जाईन, मी चित्रपट पाहत जाईन, बघा जाईन म्हटलं काय असतो? भविष्यकाळ असतो। मी चित्रपट पाहत जाईन, बघा हे कोणत्या आला पाहिजे? मग रीती भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पुनर्जन्म हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? पुनर्जन्म बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? विसर्ग संधी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा स ला नाते, बघा हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? स ला नाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा कांचन हे हिरणे काय आहेत? सोने या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा जाणून घ्यायची इच्छा असलेला,
बघा, जाणून घ्यायची इच्छा असलेला म्हणजे जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा पुढचा काय विचारला, हेळसांड होणे. हेळसांड होणे म्हणजे काय असतो, दुर्लक्ष होणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. आबरू, अत्तर, पेशवा, हकीकत. बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हे फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचार, त्याला या शब्दाची जात ओळखा. बघा त्याला थंडी वाजते. त्याला, बघा या शब्दाची जात मग कोणती असेल, त्याला या ठिकाणी सर्वनाम या शब्दाची जात आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, सदाचार या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. सदाचार या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची संधी असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. व्यंजन संधीचं उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. विषय क्रमांक पुढचा पंचवटी. बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा ज्या समासामधलं पहिलं पद हे नेहमी संख्यावाचक असते तो समास कोणता असतो, द्विगु समास असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा विष्णू वामन शिरवाडकर. बघा यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे. विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अश्व, वारू, तुरुंग. बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अश्व, वारू, तुरुंग. बघा हे घोडा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा हिमांशु, सुधांशु, रजनीनाथ. बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा सुधांशु म्हणजे काय असतो, रजनीनाथ म्हणजे काय असतो, सूर्य. चंद्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. बघा हे सर्व शब्द बघा चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा म्हणजे काय असतो, आस्तिक असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही. बघा त्यांना आपण काय म्हणतो, ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही म्हणजे अद्वितीय. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आभाळ ठेंगणे होणे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे काय असतो, आत्या आनंद होणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. मुख्यालय, मुख्या प्लस आलय. स्वर संधीचं उदाहरण आपले योग्य उत्तर आहे. ने एशी हे तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. चक्र प्राणी. बघा चक्र प्राणी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. चक्र प्राणी. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बहुविग्रही समास. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्यावेळी एकाच बघा प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल. कोणता असतो, स्वल्प विराम. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गिरी, आचल, नग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. गिरी, आचल, नग बघा हे पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे म्हणजे काय असतो, अनुयायी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मूग गिळणे. मूग गिळणे म्हणजे काय असतो, गप्प बसणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते वाक्य कोणतं असेल, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. बघा हे ऑप्शन क्रमांक 4 या वाक्याचा काळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. विद्यार्थी, विद्या प्लस आर्थी. विद्यार्थी कोणत्या आला पाहिजे, स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. गोविंदाग्रज. बघायचं योग्य उत्तर काय असेल, गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा अंबुज, नीरज, सरोज. बघा हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अंबुज, नीरज, सरोज बघा हे
कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे म्हणजे काय असतो? खूप द्रव्य प्राप्ती प्राप्त होणे. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. सूर्यास्त बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सूर्यास्त होणे. सूर्यास्त स्वर संधीचं उदाहरण आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाषा म्हणजेच खालीलपैकी काय होय? भाषा म्हणजे काय असतो? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. प्रश्न क्रमांक पुढचा, लिंग बदला. बघायचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे विद्वान. लिंग बदला विद्वानचं घ्यायला पाहिजे विदुषी. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. राजा या शब्दाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं आहे? राजा. राजाचं बघा सामान्य रूप कोणत्याला पाहिजे? राजा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अमित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अमित. अमित म्हणजे काय असतो? अमर्याद. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. आराम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आराम. आरामचा विरुद्धार्थी मग कोणत्याला पाहिजे? कष्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री बघा खालीलपैकी त्यांना काय म्हणतो? जिचा पती जिवंत आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 सद्वा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कुंजन या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कुंजन. बघा कुंजन म्हणजे काय असतो? पक्षाचे गायन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मन ओळखा. अंथरूण पाहून पाय पसरावे. बघा म्हणीचा अर्थ मग काय असेल? अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे बघा जे शक्य आहे त्या ठिकाणी तेवढेच करावे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. जोडे झिजवणे. जोडे झिजवणे म्हणजे काय असतो? बघा जोडे झिजवणे म्हणजे काय असतो? खेटे घालणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. काजू, हापूस, भोपळा. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? काजू, हापूस, भोपळा. बघा हे सर्व कायला पाहिजे? पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. शब्दाची जात ओळखा. काल. काल रविवार होता. बघा काल या शब्दाची जात ओळखा. मग कायला पाहिजे? क्रिया विशेषण या शब्दाची जात आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. स्त्री, चंद्र, पाटील, पुरुषत्व. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 पाहिजे. पुरुषत्व बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. वाक्याचा काळ ओळखा. मी चित्रपट पाहत होतो. पाहत होतो म्हणजे काय असेल? अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी सांगायचं आहे. बहुतेक तो आता ऑफिसमध्ये असेल. बघा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? विनंती, कर्तव्य, इच्छा, तर्क. बघा तो ऑफिसमध्ये असेल म्हणजे काय आला पाहिजे? तर्क आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. दिग्विजय बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.